सोडचिठ्ठी हा पर्याय असताना देखील पत्नी आपल्या पतीची हत्या का करतात? असंच काही घडले बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरात. पत्नीने प्रियकरासोबत आपल्याच पतीचा रुमालाने गळा आवळून खून केला आहे. ह्याच प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट. हत्या झालेला मृत किरण बंडू सोनवणे, वय 27, राहणार अंजनवती. किरण हा पेशाने ड्रायव्हर म्हणून काम करायचा, त्यामुळे त्याचा बराच वेळ हा घरातून बाहेरच जायचा. तर मुख्य आरोपी त्याची पत्नी प्रियांका किरण सोनवणे, वय 25. प्रियांका आणि किरण यांचे 7 वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता व त्यांना 2 लहान मुले देखील आहेत. दुसरा मुख्य आरोपी असलेला प्रियांकाचा प्रियकर दशरथ जनार्दन परदेशी, राहणार पारगाव शिरस, हा किरणचाच मित्र होता व त्याचं किरणच्या घरी सारखं येणं जाणं होतं. सह आरोपी असलेला दशरथचा साथीदार धीरज येडे हा दशरथचा मित्र, त्यालाही या हत्येच्या कटात सामील करून घेण्यात आले होते. किरणचाच मित्र असल्यामुळे दशरथचे त्याच्या घरी येणे जाणे वाढू लागले. त्याच काळामध्ये प्रियांका आणि दशरथ यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. मोबाईल नंबर शेअर झाले, तर इंस्टाग्रामवर बोलणंही चालू झालं. यातूनच त्यांचा प्रेम संबंध सुरू झाला. पुढे जाऊन अनैतिक संबंधही झाले. याची माहिती किरणला समजताच त्याने प्रियांकाकडे विचारपूस केली असता त्यांच्यामध्ये भांडणे चालू झाले. आपल्याच प्रेमामध्ये पती अडथळा ठरत असल्यामुळे दशरथ आणि प्रियांका यांनी किरणला रस्त्यातून कायमचा हटवण्याचा कट रचला व यासाठी दशरथने त्याचा मित्र धीरज याला या हत्येत सामील करून घेतला. या हत्येचा कट एकदम शांत डोक्याने रचण्यात आला होता. चिकन राईसच्या बहाण्याने प्रियांकाने कटानुसार आपल्या पतीला रात्रीतच बाजारातून चिकन राईस आणण्यासाठी घरातून बाहेर पाठवले. किरण घराबाहेर पडताच तात्काळ प्रियांकाने दशरथला फोन करून किरण घराबाहेर पडला याची माहिती दिली. लिंबा गणेश फाट्याजवळ दशरथ आणि धीरज वाट बघत थांबले होते. रस्त्यामध्येच किरणला गाठले व त्याला गोड बोलून दारू पिण्यासाठी घेऊन गेले. त्याला भरपूर दारू पाजली व तो पूर्ण दारूच्या नशेत आल्यानंतर तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले व त्यांच्याकडे रुमालाच्या सहाय्याने किरणचा गळा आवळण्यात आला. किरणचा श्वास गुदमरला व त्याचे झटपट चालू झाली. जोपर्यंत त्याची झटपट चालू होती तोपर्यंत रुमाल काढला नाही. हत्या केल्यानंतर पोलिसांना किंवा नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून आरोपींनी किरणचा मृतदेह लिंबा गणेश रस्त्यावरील एका पुलाजवळ नेऊन टाकला व त्याचीच गाडी त्याच्या अंगावर पाडून ठेवली, जेणेकरून ही हत्या नाही तर रस्ते अपघात वाटावा. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी शेतात जात असताना रस्त्याकडेच पडलेल्या किरणच्या मृतदेहाकडे त्यांची नजर गेली. जवळ जाऊन पाहताच त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला उठवण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचा तर आधीच मृत्यू झाला होता. तात्काळ ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून बोलवून घेतले. पोलीस ही घटनास्थळी स्थापन झाले. सुरुवातीला तर त्यांना अपघातच वाटला, पण त्यांनाही संशयास्पद गोष्टी सापडल्या. अपघातच झाला असेल तर किरणच्या शरीरावर इतरत्रही जखमा असल्याच्या खुणा असायला हव्या होत्या. या उलट त्याच्या फक्त गळ्यावरती काळी आणि पांढरी पट्टी स्पष्ट दिसत होती. किरणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार किरणचा मृत्यू अपघाताने नसून त्याचा गळा दाबून श्वास गुदमरल्यामुळे झाला होता. यामुळे पोलिसांनी तात्काळ कलम 302 चा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. प्रियांकाची विचारपूस करता तिच्या जबाबावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी किरणच्या हत्येच्या रात्री प्रियांका कोणाकोणासोबत फोनवर बोलले याची चौकशी केली असता पोलिसांना दशरथ या नावावर संशय आला. पोलिसांनी प्रियांका आणि दशरथ या दोघांचे सीडीआर तपासले. या दोघांच्या कॉल डिटेल्स वरून स्पष्ट झाले की घटनेच्या दिवशी व त्याच्या आधीही या दोघांमध्ये शेकडो वेळा बोलणे झाले आहे. संशय बळावताच पोलिसांनी प्रियांकाला अटक केली व तिची चौकशी केली. सुरुवातीला तर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी तांत्रिक माहिती म्हणून इंस्टाग्राम चॅट आणि कॉल डिटेल्स समोर ठेवताच तिने गुन्हा कबूल केला. दरम्यान पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार याचा सुगावा लागताच मुख्य आरोपी असलेले दशरथ परदेशी आणि धीरज येडे बीड मधून पळून गेले. पोलिसांनी तात्काळ आपले पथके रवाना केली व त्यांचा सुगावा काढला. पनवेलमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून त्यांना अटक केली. सध्याची स्थिती अशी आहे की प्रियांका सोनवणे व तिचा प्रियकर दशरथ परदेशी व सह आरोपी असलेला धीरज येडे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर पोलीस अजूनही ठोस पुरावे गोळा करत आहेत. एका कोडवडमुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अत्यंत गुंतागुंतीचा हत्याकांडाचा छडा लागलेला आहे. या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका.